स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री माता पिता चरण कमलोभ्यो नमः। श्री ग्राम दैवते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा। वंशी भूषित करानवनीरदाभा पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास जलम जलम मोहि दीजियो श्री वृंदावन को अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचनी विश्वरूपे विशेलाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर।
राधा राधा रटते जाय, भव बाधा मिट जाय। कोटि जन्म की आपदा श्री राधा नाम से जाय। पवित्र मंगल अशा शुभ वातावरणामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता मंडळींना, पित्या समान असणारे सर्व पुरुष मंडळी, लहान थोर आबाल वृद्ध, सर्वांना प्रेमाची विनंती। 1 मिनिट सर्वांनी सुंदर असं भगवंताचं सुंदर नाम घ्यायचं आहे, सुंदर भजन करायचं आहे। आणि कितवा दिवस वाच माझ्या लक्षातच राहणार का तुमच्या गावात आले असं होतं? रात्रीचे महाराज आलेच मला अगोदर म्हणले महाराज आज कोणता वार आहे म्हणले। मी म्हणलं कसं काय विचारू राहिले तुम्ही? त्या कीर्तनाची तारीख घेतली, ते म्हटले या गावात आल्याच्या नंतर वार आणि तारीख काय लक्षातच राहत नाही। आणि मातांनो खरंच सांगू, आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर खरंच सांगतो तुम्हाला आज कोणता वार आहे हे मला खरंच माहित नाही। हा पण एक माहिती आहे, आज 10 तारीख आहे, उद्या 11 तारखेला आपल्या कथेची सांगता आहे। तुमच्या गावामध्ये हे 6 दिवस कसे गेले हे आम्हाला मोजता नाही आले। आणि उद्याचा दिवस तर आमच्यासाठी खूप कठीण असणार आहे। तुमच्यासारखे सोन्यासारखे श्रोते आमच्या जीवनात प्राप्त झाले, नाही तर माझ्यासारख्या सामान्य बालकाचं एवढं गोड कौतुकाने ऐकण्यासाठी एवढा माता वर्ग त्या ठिकाणी खेड्यामध्ये लवकर जमत नाही कामाच्या दिवसामध्ये। पण तुम्ही मोठ्या अंतकरणाने दर दिवस येता, म्हणून करता आज आणि उद्या 2 दिवस खूप सुंदर नाम जप त्या ठिकाणी तुम्ही गोड मोठ्या मनाने त्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने गायचे आहेत। कोणी कंटाळ करायचा नाही। हाताने सुंदर टाळी आणि मुखाने राधाकृष्णाचं सुंदर त्या ठिकाणी भजन। टाळी आज टाळी सगळ्यांनी वाजवायची। साऊंड वाले महाराज सोडीत नाही आज कोणाला। पाठीमागचे पुरुष मंडळ टाळी वाजवा, सर्व माझ्या माता मंडळी। वाह वाह क्या बात है। राधे कृष्णा कृष्ण कृष्णा राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे। हरि बोल। राधे राधे आपल्या गावात गोकुळ वृंदावन म्हटलं पाहिजे। राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे। सर्वांनी म्हणा ओ राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे। हरि बोल। राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे, राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे, राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे
राधे श्यामा 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 राधे 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 कृष्ण राधे श्यामा 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 ताली एक साथ ताली का आवाज और जोर से क्या बात है हरि बोल राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे हरि बोल हंसते फिरते गाँव में हमारे बाकी बिहारी बना रहे जय हो वाह वाह जय हो हरि बोल राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे हरि बोल श्री राधे राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण ताली 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 राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे आवडलं भजन आवडलं असलं तर टाळ्या वाजवा महाराज मंडळीसाठी तुम्हाला आवडल्यानंतर टाळी जरूर वाजवायची बरं माझ्यासाठी नाही वाजवली ते चालेल पण हे माझ्या सवंगड्यासाठी वाजवू कारण काय होतं माहिती कोई लाए फूलों की माला कोई लाए फूलों की माला कोई लाए खीर की प्याली कोई लाए फूल की माला कोई लाए खीर की प्याली जब ये नाच के हाजिरी लगाएंगे तो बाकी भक्त बजाएंगे ताली तुमच्या टाळ्या आमचा उत्साह वाढीत असतात म्हणून खूप गोड असं भजन या ठिकाणी सर्वांनी गायलं सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आज षष्ठम दिवसाच्या कथा प्रसंगाला सुरुवात करायची आहे
आजूबाजूला बसलेल्या पुरुष मंडळीला, तरुण बांधवांना विनंती, सगळ्यांनी त्या ठिकाणी मंडपमध्ये येऊन बसायचं आहे. गोड आज खूप सुंदर प्रसंग आहेत. लहान लहान बालकांना आवरा. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांच्या जवळ मोबाईल असणं खूप आनंदाची गोष्ट आहे, पण तो कार्यक्रमामध्ये वाजणं त्याच्यासाठी विक्षेप होऊ शकतो. म्हणून आपापले सर्वांचे मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवा आणि पूर्ण कथा होईपर्यंत एकाग्र मनाने या मंडपमध्ये त्या ठिकाणी आनंदाने ही 2-3 तास जीवन जगा. आता मध्ये कोणी त्या ठिकाणी कोणत्याही मातेने मध्ये येऊन पूजा ती करायची नाही. सगळ्या मातांनी नंतर आपला मधला ब्रेक असतो ना, त्याच्यामध्ये पूजा केली तरी चालेल. माझी एक सवय आहे बा मातांनो, मला एक शब्दानेही कोणावरती रागवता येत नाही. आपल्याकडून कोणीही त्या ठिकाणी कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, हा माझा उद्देश असतो पहा. म्हणून या गोष्टी खूप जपतो मी. आपणही तेवढ्याच अंतःकरणाने मोठा रिस्पॉन्स देत आहात. चला षष्टम दिवसाच्या कथा प्रसंगाला सुरुवात करायची. शांत बसायचं सर्वांनी. परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारे, कमल नयन काना गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव लहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनयो हरिः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कालव्याल मुखग्रास, त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद् भागवतीं शास्त्रं कलोकिरेण भाषितम्. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर, अकरुणा करुणावरुणालय, भक्तवांचे कल्पतरू, ताडविदित विनंदित पितांबरधारी, नंद नंद आनंद कंद गोपाल ब्रजचंद, यदुकुल दिवाकर, यशोदानंद, जगदीश्वर, वैकुंठाधीश, करुणावरुणालय असणारा भगवान श्रीकृष्ण कन्हैया या भगवंताची ज्ञान स्वरूप मूर्ती, वाङ्मय प्रतु स्वरूपा असणारी श्रीमद भागवत कथा. आज कथेचा त्या ठिकाणी 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या कथा प्रसंगाला सुरुवात करत असताना राधाराणी कृष्ण कन्हैया यांची विशेष कृपा या आपल्या हस्ते पिंपळ गावावरती झाली असावी. हे मी का सांगतो?
कारण माझ्या कन्याची कृपा झाल्याशिवाय तुमच्या मनामध्ये ही इच्छाच प्रगट झालेली नाही. त्याची कृपा ज्यावेळी झाली त्यावेळी सर्व मातांच्या मनामध्ये इच्छा प्रगट झाली की आपल्या गावामध्ये सुंदर कथेचं नियोजन करायचं. म्हणून माझ्या कन्याची तुमच्यावरती कृपा झालेली आहे. आणि मी माझ्या कन्याला जाता जाता विनंती करणार आहे की भगवंता, तू जरी गोकुळामध्ये असशील, वृंदावनामध्ये असशील, कुठेही असशील, पण तुझा वास सदैव या हस्ते पिंपळ गावामध्ये राहू दे. कारण इथल्या माता म्हणजे साक्षात तुझ्या मातेप्रमाणे यशोदा मैयाच आहेत. आणि माझा भगवंत माझा ऐकल पण. त्याचं कारण तुम्हाला सांगू. रात्री एवढा पाऊस आल्याच्या नंतर माझ्या भगवंताला मी म्हटलं, देवा कथेमध्ये तरी येऊ देऊ नको. नसता राहिलेले 2 दिवस खूप त्या ठिकाणी हाल होतील सर्वांचे. वक्ता येतं वक्ता बोलून जाईल, पण बाकी परेशानी खूप होती ना. कमिटी मंडळ जे जे नियोजन करतात सगळ्यांचेच. माझे भगवंत म्हटले, हे राहिलेले 2 दिवस खूप आनंदात जाणार आहेत. काल्याचा प्रसंगही तसा खूप आनंदात होणार आहे. आता काही विघ्न येऊ देणार नाही. म्हणून मातांनो, माझा लाला ज्यावेळेस तुमच्या जवळ ठेवून जाईल ना मी, त्यावेळेस त्याला खूप जपा बरं. हा, त्याचे सर्व जसे तुम्ही माझे लाड पुरवले ना या 5-6 दिवसामध्ये, तसे खूप त्याचे लाड पुरवा. त्यांनी लोणी मागितलं की लोणी खायला द्यायचं. जो जे काही इच्छा प्रगट करील ना माझा भगवंत, त्याच्या पूर्ण इच्छा तुम्ही पूर्ण करा. तुम्ही त्याच्यासाठी 2 पाऊल जर त्या ठिकाणी टाकले ना, तर माझा बाकी बिहारी तुमच्यासाठी 10 पाऊल तुमच्याकडे त्या ठिकाणी येत राहील. 10 पाऊल येत राहील. बोला राधे राधे. सुंदर अशा कथा प्रसंगाला आपल्याला सुरुवात करायची आहे. हस्ते पिंपळ गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, या संपूर्ण गावकऱ्यांनी रेणुका मातेच्या कृपेने सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये, राजा छत्रपतींच्या या पवित्र महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या या सुंदर या वृंदावन भूमीमध्ये म्हणायचं. कारण ज्या ठिकाणी कृष्ण कथा त्या ठिकाणी भगवंताचं हे वृंदावन धाम असतं. अशा पुण्य सलील असणाऱ्या गावामध्ये सर्व माता मंडळींच्या विशेष सहकार्याने सुंदर कृष्ण कथेची संधी, ही सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं. सर्व माता मंडळींच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, हे माझं परम भाग्य समजतो. गेल्या 5 दिवस झालं मी तुम्हाला या ठिकाणी कृष्ण कथा सांगतोय. तुमच्या ज्या प्रतिक्रिया ऐकून खूप समाधान होतं बरं मातांनो. कारण छोटेसे बोबडे बोल, तोडके मोडके त्या ठिकाणी शुद्ध तुम्ही खूप मोठं अंतःकरण करून श्रवण करता, याच्यात विशेष समाधान आम्हास त्या ठिकाणी वाटतं. आणि खूप मोठ्या संख्येने, मला एवढी अपेक्षा नव्हती पहा. कारण गेल्या वर्षी जरा मंडप वेगळ्या पद्धतीचा होता. मला वाटलं नामामने देवान घरच्या घरीच जेवा असा कार्यक्रम आहे की काय. पण इथे आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मन भरून गेलं. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. पहिल्या दिवशी थोडी संख्या कमी होती. सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर त्या ठिकाणी संगीताची साथ. हे फक्त काही ठराविक गावामध्येच योग असा घडून येतो बरं का. सगळं एकत्र जुळून येतं पहा. नाही तर गाव खूप मोठं असतं आणि कथेला दुपारच्या सत्रामध्ये 50-60 लई 100 याच्या वरती जास्त लोक येत नाहीत खेड्याच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये जानेवारी ते मार्च एप्रिल पर्यंत काही कामं असतात. लोक डायरेक्ट रात्री कीर्तनाला येऊन बसतात. बैठक जास्त होते ना. पण आपल्या कथेसाठी मला जी अपेक्षा होती ती त्या ठिकाणी पूर्ण झाली. खूप मोठा त्या ठिकाणी जनसमुदाय, खूप चांगली उपस्थिती आपण देत आहात. सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. रेणुका मातेच्या चरणी दंडवत करतो. ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी दंडवत करतो. आणि या कथेला विशेष साथ करणारे माझे सुमंगडी, महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार आदरणीय आमचे योगेशजी महाराज. खूप गोड कीर्तन आहे बरं. आणि एवढा खटाटोप ते करत नाहीत.
पण ते म्हटले चला आपल्या एका मित्राची कथा आहे, म्हणून त्या ठिकाणी माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला. नाही तर त्यांना भरपूर कथा असतात, कीर्तन असतात, आणि एका मित्राची कथा ऑल महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी बघावी म्हणून माऊली गजर नावाचं चॅनल त्यांचं सध्या सुरू आहे. पहा, इथून आम्ही उद्या गेल्याच्या नंतर कधी जरी तुम्हाला हस्ते पिंपळगावातल्या 3ऱ्या वर्षाची भागवत कथा श्रवण करायची असेल तर माऊली गजर हे नाव टाकलं की आपली पूर्ण कथा तुम्हाला श्रवण करायला भेटणार. कापूस असताना खुरपतानी, फक्त खुरपत असताना कथा बघत पात मागे सोडायची नाही. नाहीतर ज्यांच्याकडे कामाला गेलं ते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी कामावरती बोलवायचे नाहीत. म्हणून काय करायचं, कधी माऊली गजर या चॅनलवरती तुम्ही कथा श्रवण करू शकता. उत्कृष्ट ज्यांची शिंतवरती साथ आहे, महाराष्ट्रातले एक ख्यातनाम गायक, सुंदर संगीत विशारद असणारे आमचे वेणुनाथ महाराज, गोड संगीताची आणि कीबोर्डची साथ आहे त्यांची, गोड गळ्याचा आवाज आहे त्यांचा, खूप मोठा पहाडी आवाज आहे, गोड अशी साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे ओम महाराज चॅनलचंही काम करतात, प्याडही वाजतात. मूर्ती छोटी आहे पण खूप चॅप्टर आहे बरं का माणूस. तुम्हाला वाटल महाराज एवढं छोटस किती खाता असेल, मी जर 4 पोळे खाल्ले तरी 6 खातात. पहा, म्हणून ते एवढे धष्टपुष्ट पहिलवान आहेत ते. गोड त्या ठिकाणी स्वभाव आहे. काय होतं, धार्मिक क्षेत्रामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये स्वभावाला खूप महत्वाची किंमत आहे बरं. मोकळा स्वभाव असेल तर सगळ्यामध्ये मिळून मिसळून त्या ठिकाणी राहतो तो माणूस. आणि इकडे येणारे माणसं पण तशाच पद्धतीचे असतात बघा. दुसऱ्या दिवशी काकांची भेट झाली, 3ऱ्या दिवसापासून रात्री पण आम्हाला भेटायला येतात आणि दिवसाही कथेला त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. मला तर ताईंचे विशेष आभार मानायचे बरं, कारण ज्यांचं खूप एज्युकेशन मोठं झालेलं आहे, आज त्यांनी डॉक्टरचा कोर्स BHMS पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याच गावातल्या असणाऱ्या त्या कन्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पहा, सांगायचा मुद्दा काय आहे की जे जास्त शिक्षण झालेले माणसं आहेत ना, ते कधी कधी इकडे जास्त लवकर येत नाहीत, पण आले तर फक्त प्रमुख उपस्थिती असते त्यांची. 5 मिनिटं 10 मिनिटं थांबतात आणि लगेच निघून जातात. पण आमच्या ताईंनी मोठ्या अंतकरणाने, मला वाटतं 3 दिवस झाला आज दर दिवस कथेला आहेत. खरंच मनापासून ताईला धन्यवाद. त्यांचं पूर्ण कुटुंब येत आहे. तशा सगळ्याच माता ज्या आहेत ना, खूप मोठ्या अंतकरणाने तुम्ही येतात. तुमच्या जीवनातले हे 7 दिवस भाग्याचे आहेत. पहा, अशी कृष्ण कथा आणि एवढ्या भगवंताच्या विविध अवताराच्या कथा तुम्ही नंतर कधी ऐकताल आणि कधी नाही हे तुम्हालाही सांगता येणार नाही. मी पण सांगू शकत नाही मी पुन्हा अशा कथा सांगेल की नाही. कारण का, भगवंताने योग्य ती निवड, योग्य तो महिना, योग्य तो सण, योग्य ते वर्ष या ठिकाणी निवडलं आणि हस्ते पिंपळ गावामध्ये एक खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा झाला. कालच्या कथेमध्ये तर आपण बघितलं, एकदम छोटे गुटके महाराज आले होते. पहा, माझे ते मित्र आहेत, सहज मी त्यांना बोललो होतो या कथेला भेट द्यायला. सुंदर प्रबोधन केलं त्यांनी, त्यांच्या भारुडामधून प्रबोधन केलं. गोड काय भगवंताची लीला असेल, किती आवाजही सुंदर होता त्यांचा. चला, प्रस्तावनेमध्ये मला जास्तीचा वेळ घालायचा नाही. या सुंदर कथेमध्ये नैमिष्य नावाचं एक अरण्य आणि त्या अरण्यामध्ये मान तपस्वी कथा सांगणारे जे ऋषी आहेत, महाराज आहेत, त्यांचं काय नाव आहे? आता 5 दिवस झालं ना सांगतोय माय, लक्षात नाही राहिलं. बरं, ऐकायला येते सगळ्यांना? सगळ्यांना ऐकायला येते ना? अलका परदेशी महाराजांनी कोणत्या तरी सांगितलं. पहा, 2 म्हातारे माणसं एकमेकाला भेटले आणि सहज म्हणले जेवण केलंय का? जेवण केलंय का म्हटल्याच्या नंतर ते समोरचं काय म्हटलं? जेवण केलंय म्हटलं नाही. ते काय म्हणलं योगेश महाराज? ते त्या ठिकाणी म्हटलं आता थोड्या वेळाने त्या ठिकाणी आपण 2 जण मिळून जेवण करूया. आता त्या ठिकाणी आपण जेवणाची तयारी करूया. पुन्हा त्याने विचारलं जेवण झालंय का? ते म्हटलं नाही ना. आपण त्या ठिकाणी काय करू? जेवणाची तयारी करू. 2-4 वेळेस सांगितल्याच्या नंतर एकमेकाला काय ऐकायला येत नव्हतं. पुन्हा विचारलं जेवण झालंय का? आता आहे का? जेवण झालंय का? ते म्हटल्याच्या नंतर तो काय म्हणतो, आता त्या ठिकाणी शेळीला पाणी पाजून आलोय. आता शेळीला पाणी पाजून आलोय जेवण झालं, याचा काही संबंध आहे का?
नाही, पण ऐकायलाच कमी येत होतं. तसं तुम्हाला ऐकायला चांगलं येतंय मला माहिती आहे. मी जर म्हटलो राधे राधे म्हणा तर तुम्ही नक्की राधे राधे म्हणणार. राधे राधे ऐकायला येतंय ना तुम्हाला. मग कोणत्या ऋषीवर यांनी नेमिष नावाच्या अरण्यामध्ये सुंदर कथा सांगितली? सूत महाराजांनी. लक्ष द्या मातानो, एक सांगू, पहिल्या दिवसापासून माझा एक उद्देश आहे. काही माता मंडळी म्हणल्या असतील पुन्हा तुम्ही माझी कथा ऐका नका ऐकू, कधी योग येईल नाही येईल मला माहित नाही, पण माझा एक उद्देश होता. ऐका ग्रामस्थ मंडळी, की सासू सुनाचे भांडणं विनोद या गोष्टी तुम्ही कीर्तनकाराकडून ऐकताल, कथाकाराकडून ऐकताल, पण व्यवस्थित लक्षात राहीन सुटसुटीत अशी कथा कोणता कथाकार एवढा व्यवस्थित कथा सांगत नाहीये. माझा अभिमान नाही सांगत, पण एक खुरपणारा समाज आहे. शेतात काम करणारेच मातात ना सगळ्या, यांना समजेल रुचेल तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीचा मी प्रयत्न केलाय. नाहीतर काय, याची सून पळून गेली तिची व्यवस्थित राहत नाही, ह्या गोष्टी तुम्ही दर दिवस ऐकतायत. या सगळ्या कथा तुमच्या स्मरणात राहाव्यात आणि जोपर्यंत शरीरात प्राण आहे ना तोपर्यंत कोणत्या तरी कथेची सारखं तुम्हाला आठवण व्हावी अशा अनुषंगाने मी त्या ठिकाणी कथा सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला किती आवडली असेल, किती त्या ठिकाणी पसंत पडली असेल हे आम्ही गेल्याच्या नंतर माहित होणार. कारण जोपर्यंत वक्ता, तुमच्या गावाचा एक अभ्यास केलाय मी, जोपर्यंत वक्ता तुमच्या गावात आहे तोपर्यंत त्याचं वक्तव्य कसंही असू द्या पण त्याचं नवलच होणार. जोपर्यंत महाराज खूप सुंदर सांगितलं ते असं तसं म्हणणार, पण गेल्याच्या नंतर समजतं की आपली कथा आवडली की नाही. कुणाच तरी फोन येणार, सांगणार महाराज असं असं वाटलं. जर त्या ठिकाणी मला प्रतिक्रिया भेटली, महाराज आमच्या गावातल्या सगळ्या माता म्हटल्या कथा समजली, त्यावेळेस मी म्हणेल खरंच मातांना कथा आवडली. चला, या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सूत महाराज 88,000 ऋषीवर्यांना सांगतात, हे ऋषीवर्यांनो, त्या पवित्र गंगेच्या किनारी नैमिष अरण्य कधीच विसरायचं नाही. भागवत कथा समोर कुठल्या गावात तुम्ही जा, भागवत कथा म्हटलं की लगेच नैमिष नावाचं अरण्य पहिल्यांदा येणार. सूत महाराज 2 नंबरला, 3 नंबरला 88,000 ऋषीवर्य मंडळी, 4 नंबरला पवित्र गंगा नदी, लक्षात घ्या मातांनो, 5 नंबरला शुकदेवजी आणि 6 नंबरला त्या ठिकाणी परीक्षिती राजा. हे 6 विसरायचे नाही. याच्या व्यतिरिक्त कथेमध्ये काहीच नाही. पहा, वक्त्याने सांगायचं आणि त्या ऐकणाऱ्या श्रोत्याने ऐकायचं, बस. याच्या व्यतिरिक्त कथेमध्ये दुसरं काही नाही. सूत महाराज सांगू लागले, पवित्र गंगेच्या किनारी पक्ष्यांचा चिवचिवाट चाललेला आहे. पशु पक्षी प्रसन्न झाले, चिमण्यांना आनंद वाटायचा. हिंस्र प्राणी जे होते ना, लक्ष द्या, काय हिंस्र प्राणी कशाला म्हणतात? वाघ काय करतो? हरणाला खातो. लांडगा काय करतो? त्या ठिकाणी कोल्ह्याला खातो. हे एकमेकाचे भक्ष्य असणारे जे प्राणी आहेत ना, ते सगळे प्राणी एकत्र येत होते. काय करत होते? ते एकत्र येत होते. आपलं एखाद्या बाईचं दुसऱ्या बाईसोबत जर खटकलेलं असलं, ती जर समोर जाऊन बसलेली असली कथेला, ती गेली का, चल मी नाही जाणार, म्हणजे ही भावना आपली. पण तिथं वर्णन असं आलेलं आहे भागवत महापुराणामध्ये, हिंस्र प्राणी जेवढे होते ना एकमेकाच्या पेक्षा, ते एकत्र येऊन बसले. मातांनो, एकत्र येऊन बसले आणि एकत्र येऊन बसलेले असताना कथा श्रवण करू लागले. तिथं कोणत्याच प्राण्याचं एकमेकासोबत वैर नाही. श्रोत्यांनो, काय कमीत कमी मी म्हणतो, ही कथा ऐकून आपण एवढं जरी शिकलो, एकमेकासोबत वैर करायचं नसतं तरी कथेचं चीज झालं. बोलो राधे राधे. जीवनामध्ये आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. कोणत्या कीर्तनकारांनी सांगितलं मला माहित नाही, पण मातांनो, आपल्या या 4-5 दिवसाच्या कीर्तनकारामध्ये एक कीर्तनकारांनी सांगितलं, कमीत कमी आपण घरामध्ये आनंदाचं भोजन करत असताना दिवाळीचा सण आलेला आहे आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी एखादं गरीब कुटुंब जर आपल्या शेजारी राहत असेल, ज्याच्याकडे अन्नाचा कण नाही, तेलाचा थेंब नाही, अशा माणसाला दिवाळीच्या दिवशी कमीत कमी आपल्या घरी आणा आणि आनंदाने जीव घाला. बस, तुमचा खरा परमार्थ याच ठिकाणी सफल झाला. कथा कीर्तनामधून त्या ठिकाणी अशा काही गोष्टी घेता आल्या पाहिजे. मनोरंजन म्हणून कधीच कथा कीर्तन ऐकू नका. त्या कीर्तनाने, त्या कथेने आपल्या जीवनात थोडा तरी बदल झाला पाहिजे. जीवनात जर बदलच झाला नाही तर मोठ्या अंतःकरणाने तुम्हाला सांगेल, हा मनुष्य जन्म असाच व्यर्थ गेला.
मनुष्य जन्माचं चीज आलं पाहिजे, याच देहाचे नि जाणे सच्चिदानंद पदवी घेणे. भगवंत रूपाला प्राप्त होतं फक्त याच शरीराने. बरं, मानव जाती सर्वात श्रेष्ठ सांगितली. आणि मनुष्य जन्म कसा आहे? अनमोल आहे, अनमोल. रोल रे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं. ताली वाजवा. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब तो मिला फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. वाह महाराज वाह. मतलब का संसार है कुछ नहीं इसका मोल रे. मतलब का संसार के कुछ नहीं इसका मोल रे. मतलब का संसार है कुछ नहीं इसका मोल रे. अब जो मिला है फिर न मिले कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. वाह. तू भागवत में आया कर गीत कृष्ण के गाया कर. तू भागवत में आया कर गीत कृष्ण का गाया कर. तू भागवत में आया कर गीत कृष्ण के गाया कर. भागवत में आया कर गीत कृष्ण का गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर. ताली बजा, ताली. दे ध्यान प्रभु का लगाया कर. मतलब का संसार हरि है बोल. कुछ नहीं इसका बोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिले कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिले कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. सांगायची गरज नाही पडली आता तुम्हाला, कारण तुम्हाला समजलं असेल काय. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे. अब तो मिलेगा फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. ऐका मातांनो, श्रोत्यांनो, मोठ्या भाग्याने हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. कोण सांगताय? शुकदेवजी परीक्षिती राजाला पवित्र गंगेच्या किनारी सांगतात, राजन हा मनुष्य जन्म प्राप्त होणं सहजासहजी शक्य नाही. पाप आणि पुण्याचा संचय बरोबर होतो ना, त्यावेळेस आपल्याला मनुष्य जन्म पुन्हा प्राप्त होतो. तुम्हाला जर या मनुष्य जन्मात हस्ते पिंपळगाव मध्ये राहत असताना आयुष्य तुमचं संपलन, तुम्हाला वाटलं पुन्हा याच ठिकाणी जन्म घ्यायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? पाप पुण्य समान करावं लागेल. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं कळणार? चित्रगुप्त याची त्या ठिकाणी काय करत असतात? मांडणी करून ठेवत असतात. आपल्याला सांगता येणार नाही पुन्हा मनुष्य जन्मच भेटतो की काय किंवा नाही, हे आपल्याला सांगता येणार नाही. कोणत्याही जन्माला आपल्याला जावं लागेल कर्माच्या आधारे. आणि या जन्माला प्राप्त झाल्यानंतर राजन पुन्हा त्या ठिकाणी कर्म तर प्रत्येकाला करावंच लागतं, पण माणसाला भगवंताने दोन मेंदू दिलेत.
किती 2 मेंदू दिले का नाही? सगळ्यांना माहितीच ना 2 मेंदू, एक छोटा असतो आणि एक मोठा असतो. एकदम छोटा कुठं असतो? डोक्यामध्ये असतो. म्हणून भरपूर जण काय म्हणतात डोक्यात मारू नको, तिथे छोटा मेंदू आहे. 2 मेंदू मनुष्य प्राण्याला दिले आणि दुसऱ्या प्राण्यांना एकच दिलेले आहे. एकच मेंदू दिलाय बाकी प्राण्यांना. 2 मेंदू का दिले असतील बरं हो वेणुनाथ महाराज? माणसाला 2 मेंदू देवाने का दिले असतील? मला असं वाटतं योगेश महाराज, देवाने त्या ठिकाणी 2 मेंदू याच्यासाठी दिले असतील की एका मेंदूने हा परमार्थ करेल आणि एका मेंदूने त्या ठिकाणी प्रपंच करेल. आणि दोन्ही त्या ठिकाणी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून माझी प्राप्ती करून घेईल, म्हणून त्याला 2 मेंदू दिले असतील. बोला राधे राधे. म्हणून आपण त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीला लागलं पाहिजे. राजा त्या ठिकाणी अन्य प्राण्यासारखं जीवन आपण जगायचं नाही, कारण या शरीराची माती होते. रात्रीचा अक्रू बाबांनी सांगितलं ना, सुजना निगन गौतम उपाय नाही वो चालत, सारे अवगी कामे खोटी, अंती नाही रे लंगोटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. मातांनो, कोणी सोबत येणार? स्वतः केलेलं कर्म स्वतःच भोगावं लागणार. आपलं पाप आपले मुलं वाटून घेणार नाहीत, आपले त्या ठिकाणी सगळे सोयरे वाटून घेणार नाहीत, काही धन द्रव्य आपल्या सोबत येणार नाही. म्हणून स्वतःच्या उद्धारासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे शुकदेवजी पवित्र भागवत महापुराणामध्ये गंगेच्या किनारी परीक्षित राजाला सांगतायत. बोला राधे राधे. राजा या शरीराची माती होणार आहे. म्हणून ऐक, त्या गोकुळवासियांनी सगळ्यांनी प्रयत्न केला. काय? सगळे गोकुळवासी कुठे गेले? वृंदावनाला. वृंदावनाला का गेले? कारण गोकुळामध्ये अनेक विघ्न येऊ लागलं. लक्ष द्या मातांनो. मग गोकुळामधून त्या ठिकाणी वृंदावनला गेल्याच्या नंतर राजा ऐक, वृंदावन एवढं श्रेष्ठ आहे. त्या वृंदावन भूमीला सुंदर गोवर्धनासारखा पर्वत आहे, यमुना मैयाची नदी आहे, नवे नवे तर अनेक सरोवर आहेत. कुसुम सरोवर आहे, हा राधा कुंड आहे, श्याम कुंड आहे. वृंदावन एवढं पवित्र आहे. त्या वृंदावन भूमीमध्ये प्रेम मंदिर आहे. वृंदावनामध्ये बाकी बिहारीचं मंदिर आहे. वृंदावनामध्ये कात्यायनी देवीचं मंदिर आहे. वृंदावनामध्ये रंगनाथजीचं मंदिर आहे. वृंदावनामध्ये त्या ठिकाणी हा वेगवेगळे आश्रम आहेत. 7,000 आश्रम आहेत वृंदावनामध्ये. म्हणून आपण एक दिवस वृंदावनला जायचंय आणि जायचंच आहे बा. मनामध्ये निश्चय करायचा आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्या गावातून सुंदर आपण सगळेजण वृंदावनला जाणार. कारण तुमच्या गावातल्या सांगितलं म्हणे महाराज जायचे तर काय करा, एप्रिल महिना निवडा, तोपर्यंत आमचे कामधंदे सगळे उरकतील. आपल्याकडे एक 8-10-11 शीट आतापर्यंत तुमच्या गावातले झालेत पहा. एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुंदर आपण जाणार. 10-11 दिवसाचा प्रवास असणार. तिथे गेल्यानंतर तुम्हाला भागवतातल्या प्रत्येक कथा आठवणार. पुतना मावशी कुठे मारली, इथेच मारली होती, ते चित्र तुम्हाला बघितलं लगेच कथेची आठवण होणार. गोवर्धनाची पूजा करायला आपण तिथे गोवर्धनावरती गेलो की लगेच तुम्हाला आठवणार आपल्या गावात पण महाराजांनी असंच गोवर्धन पूजन त्या ठिकाणी केलं होतं. भगवंताचं त्या ठिकाणी बालस्वरूप गोकुळामध्ये, तिथे गेल्यानंतर लगेच तुम्हाला कथेची आठवण होणार. 11 दिवसाचा प्रवास आपला असणार आणि जात असताना आपण डायरेक्ट वृंदावनला नाही जाणार. आपल्याला 2-3 ज्योतिर्लिंग करत जायचंय. छानपैकी 10-11 दिवसाचा प्रवास. ओंकारेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, संभाजीनगर पासून आपण सुरुवात करणार. तुम्ही म्हणणार महाराज या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आम्हाला फुकट घेऊन जाणार का? फुकट घेऊन जायला माझ्या सासऱ्यानी पण मला आतापर्यंत त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स गिफ्ट दिली नाही. मी पण अजून खरेदी केलेली नाही काका.
याच्यासाठी सगळा खर्च जर बघितला आपण, 2 टाइम भोजन, 2 टाइम चहा, सगळ्या गोष्टी, तर एका माणसाचा 11 दिवसाचा खर्च सरासरी 12,000 रुपये येऊ शकतो. आणि आपण जेवढे लागतात तेवढेच त्या ठिकाणी घेतो. तुम्ही एवढा आनंदाने काल राशी घेऊन आलात ना, धान्याच्या राशी. ऐका मातांनो, वर्षात 3-4 ट्रिप होतात बरं का ग्रामस्थ मंडळी. संपूर्ण हे राशीचं धान्य जे आहे ना, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, आपण सगळे त्या ट्रिप मध्ये उडून टाकतो पहा. कधी विकत नाही. मी आतापर्यंत जेवढ्या भागवत कथा केले ना, कधीच धान्य आम्ही विकलं नाही. आमच्या बीड भागाच्या जवळ एक रामगड आहे, श्रीक्षेत्र रामगड, आणि त्या रामगडाच्या पायथ्याशी माझी भागवत कथा होती. काका 16 क्विंटल धान्य आपल्या भागवत कथेमध्ये जमा झालं होतं. पण रामगड एवढा पवित्र आहे, दर एकादशीला अनेक लोक येतात, मध्ये येतात. तिथे त्या ठिकाणी अन्नदान सुरू आहे म्हणून 16 क्विंटल धान्य मी तसंच रामगडाला देऊन टाकलं. हे धान्य कधी आणि जास्त मोह नाही पाहायचा, हे पण तुम्हाला सांगतो. एवढंच आणा, तेवढंच आणा, एवढं जमलं पाहिजे असं काहीच नाही. एकच उद्देश असतो माझा, कुणी निरीक्षण केलं असेल नसेल, ज्या गावामध्ये आपण गेलो आपली कथा लोकांना आवडावी, लोकांसोबत त्या ठिकाणी सख्यत्व त्या ठिकाणी राहावं, संस्कृती छान असावी, असा एक तेवढा फक्त नियम असतो बस. आणि 7 दिवसामध्ये जमलेलं धान्य, आता तुमचंही भाग्यच आहे पहा. तुम्ही जे काही थोडं थोडं धान्य दिलेलं आहे, सगळं धान्य आपल्या 1 तारखेला येईल. त्या 1 तारखेला उद्याच्या म्हणजे अजून फक्त 20 दिवसाने भगवंताचं जे धाम आहे द्वारका नगरी, आज तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत कथेमध्ये. त्या द्वारकेला आपण सगळं धान्य घेऊन जाणार आहेत आणि 80 लोकांना दर दिवस त्या ठिकाणी 10 दिवसाच्या पंक्ती आपण त्या धान्याच्या देऊन टाकणार आहेत. म्हणजे तुमचं धान्य द्वारका 1 धामाला त्या ठिकाणी पोहोच होणार आहे. म्हणून करता ज्यांना कोणाला वृंदावन भूमीला यायचं असेल, एप्रिल महिन्यामध्ये आत्याकड म्हणा किंवा गणेश भाऊकड, कुणाकडेही त्या ठिकाणी आपले नाव द्यायचे. आणि 40-42 माणसं फक्त आपल्याला लागणार आहेत. जास्त जर जमलेच, डबल 80 जर जमले तर आपण 2 गाड्या घेऊन जाऊया. आमचे योगेश महाराज सोबत असतात, वेणुनाथ महाराज, आपण सगळेजण त्या ठिकाणी. आणि तिकडे गेल्याच्या नंतर गुपचूप जाणार नाही. अभंग, गवळणी, त्या ठिकाणी प्रवचन, भजन, गाडीमध्ये पण तशी साऊंड सिस्टीम असते. आपल्या खूप आनंद लुटत लुटत आपण जाणार. पुन्हा तुम्हाला परत येऊ वाटणार नाही वृंदावन भूमीवरून. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी वृंदावनला चला. आमच्या सोबतच का चला सांगू तुम्हाला. एक ठिकाण आम्ही बारीक त्या ठिकाणी पद्धतीने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवतो. फक्त दर्शन घेऊन परत आणत नाहीत. वृंदावनला गेलो, कुसुम सरोवराच्या जवळ गेलो की कुसुम सरोवराची माहिती, गोवर्धनाच्या जवळ गेलो की पूर्ण गोवर्धनाची माहिती, ओंकारेश्वरला गेल्यानंतर ओंकारेश्वराची माहिती, प्रत्येक देवतेचं त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणाला गेल्यानंतर सगळी माहिती त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे तुमच्याही लक्षात राहतं. ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदणी करा. आणि जायच्या अगोदर 20 दिवस किंवा 1 महिनाभर अगोदर सगळ्यांनी 2-2, 4-4 हजार रुपये ॲडव्हान्स जमा करायचा. आणि नंतर सुंदर तुम्हाला तिकडे यायची गरज नाही पडणार. इथंच आम्ही ट्रॅव्हल्स घेऊन येणार. स्लीपर कोच गाडी, सीटाची गाडी नाही, झोपून प्रवास, याच्यापेक्षाही मोठं सीट असतं पहा. झोपून आनंदाने प्रवास त्या ठिकाणी होणार. पाणी शुद्ध त्या ठिकाणी फिल्टरचं पाणी असणार. भोजनही महाराष्ट्रीयन पद्धतीचं असणार. हे सगळं का सांगतो तुम्हाला. भरपूर जणांच्या आटे असतात का, पायालाच गोळी येतात, गुडघ्याच्या वाट्याच दुखतात, घोटे दुखतात. मग कुणी म्हणतं महाराज गुडघ्याच्या वाट्या काढून ठेवले तर जमतील का. तसं त्या ठिकाणी चालत नाही. ऐका, विषांतर करत नाही. अशा गोकुळ वृंदावन भूमीमध्ये आमचे भगवंत त्या ठिकाणी गोकुळामधल्या गोप गोपिका सर्वजण त्या ठिकाणी आल्या. आणि आल्याच्या नंतर कालच्या प्रसंगामध्ये आपण बघितलं, आमच्या यशोदामयाने सुंदर असा शृंगार त्या ठिकाणी आमच्या भगवंताचा केला. आणि भगवंताला सांगितलं, बाळा समोरचा हा गोवर्धन दिसतो ना, हिरवा हिरवा जिथं चारा आहे ना, छोट्या छोट्या गायी घेऊन त्या ठिकाणी तू चारायला जायचं. आपल्याकडे काल खूप कमी वेळ होता. 1-2 माता म्हटल्या, महाराज शेवटच्या 1-2 कथा लई स्पीडने सांगितल्या तुम्ही, पण मातानं त्याला मी काही करू शकत नव्हतो, कारण वेळ भरपूर झाला होता. आपले त्यांचे भारुडही ऐकायचे होते. सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी घ्यायच्या म्हटल्यानंतर महाराज त्याला काही करू शकत नाही. एक काम करतो, नाही तर जेवढ्या आपल्या कथा राहिल्या ना, काल संपल्यानंतर इथंच राहतो. कारण मंदिरात आनंद त्या ठिकाणी झोपायला जमतं पहा. जेवायला तर कोणची माता मला देईल. राहिलेल्या कथा आपण सगळ्या त्या ठिकाणी ज्या ज्या महिलांचं पोट नाही भरलं त्यांना सगळ्यांना सांगून टाकू. बोला राधे राधे. ऐका, आमच्या भगवंतानी छोट्या छोट्या गायी घेतल्या. मैयांनी का छोट्या छोट्या गायी चारायचं सांगितलं, कारण माझा भगवंत अजून कसा आहे, छोटा आहे. याला मोठाल्या गायी त्या ठिकाणी चारायला जमणार नाहीत असं कुणाला वाटतं, यशोदा मैयाला. पण आमच्या भगवंताला मोठाल्या गायी चारता येतील का नाही. आता जगाचा मालक आहे ना.
तरी आमच्या भगवंतांनी छोटाल्या गाई घेतल्या मातांनो. आणि काल ऐकलं आपण महाराजांनी त्या सांगितलं होतं, छोटी छोटी गैया, गाईचे वासरू ओरडतात बा. आणि अशा गाई होत्या बा. गाई त्या ठिकाणी भगवंता सोबत निघाल्या आणि भगवंताच्या अंगाला चाटत होत्या. विशेष हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा, कारण त्या गाई पण म्हणत असतील, देवा तुझं दर्शन आम्हाला झालं. त्याला चाटल्यानंतर त्या गाईंना मुक्तीच मोक्ष. त्या ठिकाणी भगवंत छोट्या छोट्या गाई घेऊन गोवर्धनाच्या पर्वताच्या पायथ्याशी जातात. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल, हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल. छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. ताली वाजवा सर्वांना. छोटो सो मेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल. बीच में मेरो मदन गोपाल. हरे बीच में मेरो मदन गोपाल. ताली. छोटी 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 गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल. छोटो सो नन्नो सो तारो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. जय हो. छोटो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. हरी छोटो सो मेरो मदन गोपाल. बघितलं काल संपूर्ण गाणं तुम्ही ऐकलं. आमचे भगवंत छोट्या छोट्या गायी घेऊन सुंदर त्या ठिकाणी गायी चालण्यासाठी जातात. आणि गायी चारत असताना एक वेळेस सुंदर सगळ्या गोपाळांनी इच्छा प्रकट केली, देवा आम्ही सगळ्यांनी शिदोरे आणलेले आहेत, आता सगळ्यांच्या शिदोरे एकत्र करून आम्हाला वाटप कर. आपण तो सुंदर दहीहंडी उत्सव बघितला. नंतर त्या ठिकाणी भगवंताने सुंदर गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सांगितलं. कोणाकोणाला? नंद बाबाला, उपनंद काकाला, सगळ्यांना. सगळ्या गोकुळवासियांनी सप्त राशी त्या ठिकाणी गोवर्धनाला प्रदान केल्या. गोवर्धन म्हणजे कोण आहे? साक्षात भगवान श्रीकृष्ण कन्हैया. आणि आमच्या भगवंतानी इंद्राचा अभिमान नष्ट व्हावा. इंद्राला असं वाटायचं माझ्याशिवाय जगामध्ये दुसरा कोणीच पाऊस पाडत नाही. इंद्र जरी झाला ना, इंद्र जरी झाला श्रोत्यांनो, तर त्याला त्याचं पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ठराविक काळापुरतीच खुर्ची असते, पण त्या खुर्चीसाठी काय काय होतं तुम्हाला माहिती आहे. खुर्चीसाठी लई भांडणं होतात महाराज, लई भांडणं होतात. किती भांडणं होतात तेवढं मला एवढं हसून पटून देता येत नाही. पहा किती वर्षासाठी असते खुर्ची? लईत लई 5 वर्षासाठी असते. पण काय, जो आमदार कधीच गावात येत नाही, इथलं नाही सांगत, दुसऱ्या जिल्ह्यातलं सांगतो, तो मतदान जवळ आलं की लगेच आपल्या गावात येणार.
ज्यांची ओळख नाही त्यांनाही त्या ठिकाणी बाबूराव, शामराव, राव शब्द जोडणार, पाटील म्हणणार, सगळ्यांना हात जोडणार. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. जसं इंद्राचं पद आहे तसंच आहे आपलं पण. बरं ऐका, 5 वर्षाची मुदत सरे, सवेची आमदारपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मतदार संघा. तुम्ही म्हणताल ही महाराज ओवी कुठून आणली? ही ओवी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मध्ये नाही, ही माझ्या मात्यातली. ऐका, पुण्य संपलं की राजा त्या इंद्रालाही खाली यावं लागतं. त्या इंद्राला एवढा अभिमान झाला की माझ्याशिवाय या जगामध्ये कोणी पर्जन्य वृष्टी करत नाही. आमच्या भगवंताने ठरवलं आज तुझा अभिमान नष्ट करणार आहे. कथा कीर्तन याच्यासाठी ऐकायचंय. कथा ऐकून आपल्या जीवनातला अभिमान नष्ट झाला पाहिजे. माझ्यासारखे त्या ठिकाणी कोणालाच गाता येत नाही, माझ्यासारखी कथाच कोणाला करता येत नाही, माझ्यासारखं नियोजनच कुणी करत नाही, माझ्यासारखा त्या ठिकाणी गोड असा स्वयंपाक कोणाला बनवताच येत नाही. हा जो अभिमान आहे ना प्रत्येकाला, तो अभिमान नष्ट झाला पाहिजे याच्यासाठी कथा ऐकायची. जो अभिमानी माणूस आहे माझा भगवंत त्याचा स्वीकार कधीच करत नाही. मातांनो, संपूर्ण अभिमान सोडून त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ जावं लागतं आणि नंतर भगवंत आपला स्वीकार करत असतो. गोवर्धनाची पूजा केल्याच्या नंतर इंद्राला खूप मोठा राग आला आणि इंद्राला राग आल्याच्या नंतर इंद्राने ठरवलं की ज्या गोवर्धनाची पूजा केली ना भगवंताने, भगवान कृष्णाने, त्या असणाऱ्या वृंदावन भूमीमध्ये प्रजनाला विनंती केली, पावसाला सांगितलं जा आणि बरसण्यासाठी सुरुवात करा. त्या गोवर्धनाच्या ठिकाणी एवढा पाऊस पडू लागला मातानो, एवढा पाऊस पडू लागला, हे ज्या मंडपाचे जे खांबा आहेत ना, या खांबा एवढ्या त्या ठिकाणी पाण्याच्या धारा त्या ठिकाणी पडू लागल्या. एवढ्या त्या ठिकाणी पाऊस पडू लागला आणि पाऊस पडत असताना जणू की वृंदावन वाहून चाललेलं आहे अशी स्थिती निर्माण झाली. जिकडे तिकडे पाणी, सगळ्या काही हंबरटा फोडू लागल्या. सर्व गोपाळ त्या ठिकाणी म्हणू लागले, कृष्णा काय करायचं सांग लाला. यशोदा मैया भगवंताच्या जवळ ती, लाला काय प्रकार झालाय हा. नंद बाबा, उपनंद काका, संपूर्ण गोकुळवासी त्या ठिकाणी परेशान झाले. भगवंत म्हटले घाबरू नका, काही चिंता करू नका. ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली ना, तो गोवर्धन आपल्या सर्वांचं रक्षण करेल. भगवंताने सगळ्या गोपाळांना जवळ बोलून घेतलं. भगवान कृष्ण कन्याने गोवर्धनाच्या पायथ्याशी असा हात घातला. अलगद गोवर्धन असा उंच त्या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्या गोवर्धनाच्या खाली सगळ्यांना येण्यासाठी सांगितलं. गाई, छोट्या छोट्याले गुर, सगळे गोपाळ असणारे गोपिका गोवर्धनाच्या पायथ्याच्या खाली आले आणि सगळ्यांचं रक्षण आमच्या गोवर्धनाने केलं. भगवंताने ज्यावेळेस गोवर्धन उचलला ना, फक्त करंगळी लावली होती पहा, आणि सगळ्या गोपाळांनी काय केलं, काट्या लावल्या होत्या. काट्या, सगळ्या गोपाळांना वाटलं आम्ही काट्या लावल्यात म्हणूनच गोवर्धन तरंगला की काय. भगवंताला सगळे गोपाळ म्हणू लागले, लाला आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली म्हणून गोवर्धन उचललाय ना. भगवंत म्हणले होय, तुमच्यामुळेच गोवर्धन उचललेलं आहे. असं म्हणून भगवंताने करंगळी थोडीशी खाली केली. श्रोत्यांनो, जशी खाली करंगळी केली गोवर्धन खाली येऊ लागला. पुन्हा गोपाळ म्हणले लाला वाचव, लाला वाचव. नंतर भगवंताने पुन्हा त्या ठिकाणी करंगळी लावली. 1 नाही 2 नाही, त्या ठिकाणी 7 दिवस त्या ठिकाणी पाऊस पडत होता आणि 7 दिवस आमच्या भगवंताने तो गोवर्धन जो उचलला, त्या गोवर्धनाच्या खाली सगळ्यांचं त्या ठिकाणी रक्षण गोवर्धन भगवंताने केलं. आपला पण गोवर्धन खूप सुंदर बनवला. बरं, काही माता काही गावामध्ये मुरमुऱ्याचा गोवर्धन बनवतात पहा. तुम्ही म्हणता कसा, त्याच्यामध्ये थोडस असं दही टाकल्याच्या नंतर, थोडस ओलसर झाल्याच्या नंतर मुरमुऱ्याचा असं खूप मोठा त्या ठिकाणी गोवर्धन सुंदर बनवतात. पण आपला पण गोवर्धन मातीचा एकदम ओरिजिनल जसा पाहिजे तसा त्या ठिकाणी सुंदर बनवला. ज्यांनी बनवला असेल त्यांना 100 रुपयाची कॅडबरी मी उद्या जाताना त्या ठिकाणी देणार. पुरुषांनी बनवलाय पण तो ऐका, खूप सुंदर त्या ठिकाणी आपला पण गोवर्धन आपण बनवला. आणि 7 दिवस झाल्याच्या नंतर इंद्राला माहित झालं की आपण
जी लीला केली, आपण पर्जन्याला त्या ठिकाणी बरसण्यासाठी सांगितलं, मुसळधार असा पाऊस आपण पाडला, पण याच्याने काही कुणाचंही त्या ठिकाणी नुकसान झालं नाही. इंद्राला चूक स्वतःची लक्षात आली आणि चूक लक्षात आल्याच्या नंतर इंद्रदेव त्या ठिकाणी त्या वृंदावन भूमीमध्ये गोवर्धनाच्या जवळ येतात आणि आल्याच्या नंतर भगवंताला म्हणतात, हे देवा, आम्ही एक तुमचं लहान मुलं आहे, काय तुझं मी एक लहानस बालक आहे, मला क्षमा कर, मला तुझा अधिकार समजला नाही आणि 7 दिवस मी तुझी परीक्षा घेतली. मी तुझं बालक आहे म्हटल्याच्या नंतर पित्याने पुत्राची परीक्षा घ्यायची असते का पुत्राने पित्याची परीक्षा घ्यायची असते? श्रोत्यांनो, पित्याने पुत्राची परीक्षा घ्यावी, पण इथं त्या ठिकाणी पुत्रच त्या ठिकाणी पित्याची परीक्षा घेत आहे. देवा, मला क्षमा करा, असं म्हणून इंद्राने आपली चूक मान्य केली आणि भगवंताची दिव्य अशी स्तुती गायली. भगवंताची दिव्य स्तुती गायल्याच्या नंतर भगवंताला शरण आले आणि कामधेनू नावाची एक गाय त्या दिवशी इंद्राने भगवान कृष्ण कन्याला देऊन टाकली आणि सुंदर भगवंताचा अभिषेक केला आणि इंद्रदेवाने भगवंताचं गोविंद असं नाव त्या दिवशी त्या ठिकाणी ठेवलं. गोविंद भगवान की जय. ब्रह्मदेवाने एक नाव ठेवलं होतं, कोणचं? कालच्या प्रसंगात सांगितलं ना, महाराज जेवढं कुठं बारीक लक्षात राहत असतं तेवढं लक्षात ठेवल्याच्या नंतर आमचा लवकर त्या ठिकाणी उद्धार होईल. इंद्रदेवाने पशुपती हे नाव भगवंताचं ठेवलं होतं, हे कालच मी सांगितलं तुम्हाला. कालचं तुमच्या आज लक्षात राहत नाही म्हटल्यानंतर मी निघून गेल्याच्या नंतर सगळंच विसरून जाल तुम्ही. पण ऐका, सगळं विसरला तरी चालेल, ऐका, लगेच त्या ठिकाणी फ्री होऊ नका. महाराज म्हणले विसरलं की चालेल, सगळं विसरला तरी चालेल, पण भगवान कृष्ण कन्याला विसरू नका, कारण तेवढा जरी तुम्ही ध्यानात ठेवला तरी पूर्ण कथा तुम्हाला आठवणार. बोलो राधे राधे. ऐका, सुंदर त्या ठिकाणी परीक्षित राजाला शुकदेवांनी गोवर्धनाचं सुंदर चरित्र सांगितलं आणि यानंतर शुकदेवजी सुंदर अशी लीला सांगतात. त्याचं नाव आहे रासलीला. हृदयामध्ये असणारा कामरूपी नावाचा एक रोग आहे पहा. तो रोग रासलीलेचं हे कथा श्रवण केल्याच्या नंतर रासलीलेच्या कथा श्रवणाने कामरूपी नावाचा रोग नष्ट होतो. म्हणून करता सुंदर त्याच्या अगोदर एक आपलं भगवंताने ऐश्वर्य दाखवलं पहा. एका कथेमधून एक छोटी कथा सांगतो. एके दिवशी एकादशीचा दिवस होता आणि नंद बाबा एकादशीच्या दिवशी पहाटे यमुनेच्या तटावरती स्नान करण्यासाठी गेले. ही कथा तुम्ही कदाचित ऐकलीच नसेल. या भागवतामध्ये खूप मोठमोठ्या कथा आहेत ना. निस्ता दशम स्कंदामधल्या पूर्ण कथा जर सांगायच्या म्हटल्या ना तुम्हाला, 7 दिवसही 4-4 तास घेतले तरी पूर्ण संपणार नाहीत पहा. खूप वेगवेगळ्या कथा. शक्य झालंच तर भागवत महापुराण नावाचा ग्रंथ घ्या, 2 भागामध्ये भेटतो असा पूर्ण. तो जो आपल्या या आसनामध्ये आहे तो पूर्ण तुम्ही एकदा वाचून काढा, तुमच्या लक्षात येईल. संस्कृत श्लोक प्लस मराठी प्राकृत भाषांतर अशा पद्धतीचा ग्रंथ आहे. गोरखपूर प्रेसचा जर तो ग्रंथ घेतला, गीता प्रेस, तर तो खूप स्वस्त बसतो पहा. जास्त पैसे पण लागत नाहीत त्याला. आणि तुम्हाला घ्यायला जमत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला माझ्या पैशाने घेऊन देतो, पण वाचा. एवढा सुंदर आहे. पूर्ण कथा तुम्हाला त्या ठिकाणी वाचल्यानंतर लक्षात येतील. आता सध्या 700 रुपयाला आहे पहा. कुठल्याही वृंदावनला जातो मी, कुठल्याही धार्मिक ग्रंथ पुस्तक भांडारच्या ठिकाणी शक्यतो आपल्या इकडे भेटत नाहीत. संभाजीनगरला एक गीता प्रेसचं हे रेल्वे स्टेशनच्या तिथं पहा, तिथे एक भेटतो आणि ऑनलाईन पण भेटतो पहा. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घ्या. गोड अशा एक एक कथा तुम्ही वाचनामध्ये तुमच्या गेल्या ना, पूर्ण भागवत महापुराण तुम्हाला समजेल. 7 दिवसात किती कथा सांगणार आहे तुम्हाला. अहो 7 दिवस सहज ज्या मातेला एखादी कथा माहिती ती जर सांगण्यात नाही आली महाराजांकडून तर लगेच सहज ती माता बोलून जाते की काय महाराजांनी कुठली तरी कथा सोडली. या भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. त्याचं भाषांतर बघितलं आपण, कितीतरी हजारो कथा आहेत या भागवत महापुराणामध्ये. दशम स्कंदामधला उगा थोडासा भाग आपण बघतोय. नंद बाबा एकादशीच्या दिवशी यमुनेच्या तटावरती सुंदर असं स्नान करतात. निरंकार त्या ठिकाणी एकादशीचं वृत्त त्या ठिकाणी धारण केलं आणि
स्नान करण्यासाठी यमुनेच्या मध्यभागी भागी जातात. मधोमध गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये एक डुबकी घेतात. पहा, पाण्यामध्ये बुडी घेतल्याबरोबर वरुणाचे काही दूत त्या ठिकाणी येतात, नंद बाबाला घेतात आणि वरुण लोकाला घेऊन जातात. रात्र झाली, नंद बाबा आपल्या घरी आले नाही. प्रातःकाळी सकाळी सहज भगवंत गोपाळांना म्हणतात, बाबा कुठे कालपासून दिसत नाहीत. काही गोपाळांनी सांगितलं, काल एकादशीचे व्रत धारण करून त्या ठिकाणी स्नानासाठी यमुनेच्या तटावरती गेले होते. गोपाळ आणि भगवंत त्या ठिकाणी यमुनेच्या तटावरती येतात. भगवंत म्हणतात, हे गोपाळांनो, या ठिकाणी पिताश्रींचा नंद बाबाचा मी शोध घेतो, मध्ये जातो आणि 1-2 दिवस माझी वाट बघा. मी जर पाण्यातून बाहेर आलो तर ठीक आहे, 2 दिवसापर्यंत मी जर पाण्यातून बाहेर नाही आलो तर तुम्ही तुमचे घरी निघून जा. भगवंत पाण्यामध्ये गेले. मातांनो, गेल्यानंतर व्यवस्थित कथा आहे का, पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला काही सांगायची गरज आहे का? काही सांगायची गरज नाही. अगोदरच भगवंताला कळालं की वरुण देवाने त्या ठिकाणी त्याच्या धामाला माझ्या बाबाला घेऊन गेले. पाण्यामध्ये भगवान कृष्ण कन्हैया जातात श्रोत्यांनो, आणि वरुण लोकाला भगवंत ज्या ठिकाणी नंद बाबा होते त्या ठिकाणी जातात. तिथे गेल्याच्या नंतर वरुणाने दिव्य असं स्वागत केलं. सुंदर असं मोठं आसन बसायला दिलं. वरुणाचे दूत भगवान कृष्ण कन्हैयाला सुंदर त्या ठिकाणी पंखा घालू लागले, वारा घालू लागले. देवाचं पूजन कुणी करतंय, देवाचं दर्शन कुणीतरी घेतंय. वरुण देव म्हणतात, देवा, त्रैलोक्यामध्ये माझ्यासारखं भाग्यवान देवता दुसरी कोणती नाही. माझ्या आज असणाऱ्या धामाला तुम्ही साक्षात मला दर्शन दिलं. हे चित्र संपूर्ण नंद बाबा एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. पहा, एकदम किलवानी बसले होते. सगळं चित्र बघू लागले. अरे, मी ज्याला माझा मुलगा समजतोय, मी ज्याला लाला म्हणतो, कृष्ण कन्हैया म्हणतो, असा नटखट हसणारा हे माझं बाळ सामान्य बाळ नसून साक्षात भगवान परमात्मा हे नंद बाबाला त्या दिवशी माहित झालं. आणि नंद बाबाने डोळे झाकले. दिव्य स्वागत करत असताना कृष्ण कन्हैया वरुण देवाला म्हणतात, या ठिकाणी मी देव म्हणून तुमच्याकडे आलो नाही, तर माझे बाबा तुमचे दूत या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. माझ्या बाबाला मी नेण्यासाठी आलोय. काय, माझ्या बाबांना नेण्यासाठी आलेलो आहे. वरुण देवाने त्या नंद बाबाचंही त्या ठिकाणी सुंदर पूजन केलं, भगवंताच्या जवळ देऊन टाकलं आणि नंद बाबाला घेऊन भगवान कृष्ण कन्हैया पुन्हा गोकुळ नगरीमध्ये येतात. आता मातांनो ऐका, भगवंत राजमहालामध्ये जातात. नंद बाबाला काही गोपाळ विचारतात, नंद बाबा, 2 दिवस झालं तुम्ही कुठे गेला होतात? नंद बाबांनी पूर्ण झालेला वृत्तांत सांगितला. त्या दिवशी गोपाळांना माहित झालं की हा कन्हैया जो आहे ना, तो सामान्य त्या ठिकाणी बालक नसून कोण आहे, तो साक्षात देव आहे. साक्षात देव आहे असा मित्र आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. या पृथ्वी तलावरती आपल्यासारखे भाग्यवान गोपाळ जगामध्ये दुसरे कोणतेच नाहीत. म्हणून स्वतःचं भाग्य सगळे गोपाळ समजू लागले. त्याच्यामध्ये अनेक गोपाळ काय करायचे, देवावरती किती प्रेम करायचे सांगू मातांनो. अहो, देवावरती एवढं प्रेम करत होते मातांनो. गावकरी मंडळी ऐका, हे चरित्र तुम्हाला सांगत असताना अंगावरती काटा येतो. ते गोपाळ एवढं प्रेम करत होते, एखाद्या आईने घरी जर खूप सुंदर पदार्थ एखादा खायला जर केला ना, तर ते गोपाळ माझ्या कृष्ण कन्हैयाला सोडून कधीच खात नव्हते. पहा, लाडू जर बनवले ना, लाडू आता बघतो आम्ही दर दिवसच्या भोजनामध्ये आम्हाला खूप सुंदर सुंदर लाडू असतात. पहा, तुमच्या गावामध्ये एवढी त्या ठिकाणी उत्तम सोय आहे. तुमचा अभिमान म्हणून सांगत नाही मी, तुमची स्तुती करत नाही. पण मातांनो, हस्ते पिंपळगाव मध्ये माझा ग्रुप त्या ठिकाणी साक्षी आहे. वेणुनाथ महाराज, योगेश महाराज, ते म्हणतात, महाराज, अशी एवढी उत्तम व्यवस्था आतापर्यंत आपल्याला कोणत्याच गावामध्ये झाली नाही. इच्छा भोजन आहे, दर दिवस इच्छा भोजन, सांगायचीच काही गरज पडत नाही. आणि एवढं गोड त्या ठिकाणी तुमच्या गावातलं भोजन का लागत असेल त्याचं कारण सांगू. कारण सात्विक असणाऱ्या माता मंडळी तुम्ही, अन्न पण हे स्वादिष्ट बनण्यासाठी शास्त्र असं सांगतं की ते पदार्थ बनवणारी जी माता असते ना, स्वयंपाक बनवणारी, ती पण सात्विक असली पाहिजे. तिच्या मनामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. आणि क्रूरतेने व
करायचा आहे स्वयंपाक म्हणून करायचा आहे, अशा जर माता असतील तर तो स्वयंपाक कधीच गोड होत नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये माझी एक भागवत कथा होती. आम्ही आवाजाला काही परिणाम होईल म्हणून आम्ही काय म्हणतो, एकाच ठिकाणी भाजी भाकरी आम्हाला फक्त द्या. तुमच्या गावातल्या मातांना वाईट वाटू देऊ नका बरं. कारण एक दोन माता मला सुरुवातच्या दुसऱ्या दिवशी म्हटल्या, आम्ही असं ठरवलं होतं प्रत्येक घरी तुम्ही याल जेवायला असतच. पण मी त्यांना म्हटलं थोडं तिखट खाण्यात गेलं, तेलकट खाण्यात घेतलं की आवाज चेंज होतो. पाहिजे तसं आम्हाला बोलता येणार नाही, एवढं गाता येणार नाही. पण हे दर दिवसचं भोजन तुमचंच आहे म्हणून समजा. तर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक सहज तुमच्यासारखी गोड माता म्हटली, महाराज आज कथा सुटल्यानंतर तुम्ही आमच्या घरी त्या ठिकाणी भोजनाला या. ठीक आहे म्हटलं. आमचे जो सोबतचे होते ते म्हटले, महाराज 5 वाजता कथा संपली, आपण 7 वाजेपर्यंत त्यांच्या घरी जेवायला जाऊ. मातांनो, अन्न किती स्वादिष्ट होतं, कशामुळे होतं ते सांगतोय तुम्हाला. आम्ही 7 वाजता बरोबर त्या मातेच्या घरी गेलो. तिथे गेल्याच्या नंतर लगेच त्यांनी ताट लावलेले होते. मी म्हटलं, आई तुम्ही खूप लवकर स्वयंपाक केला, कोणी कोणी केला? ते म्हटल्या, महाराज मी एकटीनेच केला. कारण माझे मुलं मुंबईला राहतात, मदतीला कोणीच नाही. पण तुमच्या चौघाचं बनवायला किती लागणार? 1-1.5 तासामध्ये एवढा गोड स्वयंपाक केला. आमचे संपूर्ण महाराज मंडळी एवढे संतुष्ट झाले. म्हटले, महाराज खरंच खूप सुंदर स्वयंपाक होता, एवढा गोड पदार्थ होते. मी विचारू नाही पण सहज त्या मातेला मी विचारलं, म्हणलं आई 1-1.5 तासामध्ये एकटीने खटाटोप केला, एवढा गोड स्वयंपाक कस काय झाला? मातांना एवढं गोड उत्तर होतं त्या मातेचं, आजही मला कधी आठवतं. ती माता म्हटली, महाराज कथा सुटल्याबरोबर ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारला, आमच्या घरी जेवायला याल का? तुम्ही हो म्हटल्याबरोबर जीच मी त्या ठिकाणी विष्णू सहस्त्रनाम सुरू केलं. स्वयंपाक संपेपर्यंत माझं विष्णू सहस्त्रनाम संपलं. त्या विष्णू सहस्त्रनामाच्या त्या प्रभावाने गोड स्वयंपाक झाला असेल, ह्या त्या मातेचं उत्तर होतं. म्हणून मातांनो, तुम्ही दर दिवस स्वयंपाक करत असताना नाही विष्णू सहस्त्रनाम संस्कृतचं येत हरिपाठ म्हणा, एखादा अभंग म्हणा, देवाचं नाव मुखामध्ये घेत घेत जर तुम्ही स्वयंपाक ती भाकरी बनवली तर ती गोडच लागणार, याच्यात कुठली शंका नाही. बोलो राधे राधे. काय सांगत होतो मी आता विसरलो पहा पाठीमागच. काय सांगत होतो? हा वा, तुम्ही एकदम सुज्ञ श्रोते आहेत बरं. मला वाटतंय माता मंडळी पूर्ण भागवत कथा पाठ करून ठेवतील. भगवंत त्या गोकुळ नगरीमध्ये त्याचे जेवढे गोपाळ होते ना, किती प्रेम करत होते. कुठलाही पदार्थ घरी केल्याच्या नंतर सुंदर घ्यायच्या आणि अगोदर त्या कृष्ण कन्याला देऊन यायचे. पहा, एका गोपाळाचं चरित्र आहे पहा. मी एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो, कारण आपल्याला खूप कथा बघायच्यात आज, आणि किती प्रयत्न केला तर त्या वेळेमध्ये लवकर कथा संपतच नाहीत. त्याला मी पण काही करू शकत नाही. आणि उड्या मारायचं म्हटलं की त्याच्यात तुमचं समाधान होत नाही. आपली इथून गाडी निघल्याच्या नंतर जिथं जिथं स्टॉप येईन, जिथं जिथं बसलेले माणसं त्या गावचे तिथं उतरवलं पाहिजेत ना. नाही उतरलं तर त्या कंडक्टरला पुन्हा तुम्ही तक्रार देतात की या कंडक्टरला या रूटला पाठवू नका म्हणून. डायरेक्ट जालन्याला जायला आपल्याला जमणार नाही. मधले सीट उतरत उतरत पूर्ण आपल्याला कथा सुटसुटीत ऐकायची. ऐका, एक असणारा गोपाळ त्याच्या मातेने खूप सुंदर एके दिवशी कढी बनवली. पहा, कढी एवढी गोड कढी होती. पहा, एवढी गोड कढी होती, तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. हा, आणि लईच तोंडाला पाणी सुटत असेल तर तुम्ही काय करा, घरी गेल्यावर बनवा आणि खा. याच्यात काय अवघड नाही. सुंदर कढी बनवली आणि कढी बनवल्याच्या नंतर एका ग्लासामध्ये त्यांनी कढी घेतली. त्याची आई लई चिकट होती. पहा, त्या गोपाळाची आई एवढी चिकट. काही लोक एवढे चिकट आहेत पहा, त्याला मक्की चूस म्हणतात. मक्की चूस माहितीये का? हो महाराज, पातरकर महाराज, मक्की चूस माहितीये का? एवढे चिकट असतात. एक माता एवढी चिकट होती पहा, इथली नव्हती पण. एक वेळेस खूप सुंदर अशी तुपाची वाटी होती. तिच्या पतीला ती तूप वाढायला लागली. तूप वाढत असताना एक माशीच तुपाच्या त्या वाटीत पडली. मातानं पडू नये पण पडली. पडल्याच्या नंतर त्या पतीने बघितलं आणि कसं नको असं तोंड केलं.
कसं तरी तोंड केल्याच्या नंतर म्हटले ते तूप टाकून दे. ती म्हटली काय म्हणलात, तूप टाकून दे, कदापि जमणार नाही. चिकट होती ना लई, चिकटी होती. तिने काय केलं, ती माशी अलगत अशी उचलली, बघितलं, आणि तिच्या माशीचे जे पंख होते ना ते राहिलेलं तूप चाटून तिने खाल्लं. म्हणली थोडंही तूप माझं विझवू देणार नाही. एवढी असणारी चिंगूस होती, पाहती चिकट होती. इथे चिकटपणा चालत नाही. पण त्या गोपाळाची आई असणारी थोडीशी चिंगूस होती, त्याला मक्की ज्यूस म्हणतात. ऐका, एवढी चिकट होती. ती म्हटली बाळा आता तुला एका वाटीमध्ये मी कढी दिली होती आणि ही ग्लासामधली कढी काय करायचं. नाही आई मलाच खायची ती. आई त्या ठिकाणी मध्ये घर काम करायला गेली. ऐका त्या गोपाळाने काय केलं, तो ग्लास घेतला आणि भगवंताच्या कृष्ण कन्हैयाच्या त्या राजवाड्याकडे असणारे भगवंताकडे तो धावत त्या ठिकाणी निघाला. रस्त्यामध्ये त्याचे पिताश्री त्याचे वडील त्याला दिसले. त्याच्या लक्षात आलं आता जर हा ग्लास माझ्या वडिलांनी बघितला तर ते घरी गेल्याच्या नंतर आईला सांगतील की आपलं बाळ कडीचा ग्लास घेऊन कुठं त्या ठिकाणी पळत निघालं होतं. त्याच्यामुळे लांबच त्या ठिकाणी पिताश्री वडील दिसल्याबरोबर त्यांनी काय केलं, अर्धी कडी पिऊन टाकली, अर्धी मुखामध्ये त्या ठिकाणी ठेवली आणि ग्लास फेकून दिला. त्याचे वडील निघून गेले. पळत पळत त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ तो गेला आणि भगवंत दिसल्याच्या नंतर भगवंताला फक्त म्हणायचं इकडे 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 इकडे. मातांनो ऐका, त्या गोपाळाने किती प्रेम केलं भगवंतावरती. भगवंताला जवळ घेतलं आणि आपल्या मुखातली कडी अदुगरती त्या देवाला देऊन टाकली, कृष्ण कन्याला दिली. कृष्ण कन्याने पण आनंदाने ती कडी पेली. सांगितलं हे गोपाळांनो, मी जरी देव झालो असलो तरी असे प्रेम करणारे भक्त गोपाळाच्या रूपाने मला या ब्रजभूमीमध्ये प्राप्त झाले. याच्यासारखा श्रेष्ठ अवतार कार्य, याच्यासारखा माझा महान श्रेष्ठ अवतार दुसरा कोणताच नसून या अवतारामध्ये विशेष आनंद मला प्राप्त होतो. हे भगवान कृष्ण कन्या म्हणतात. बोला राधे राधे. खूप प्रेम केलं बरं. आणि त्यावेळेस सर्व गोपाळांनी त्या असणाऱ्या नंद बाबांना विचारलं 2 दिवस तुम्ही कुठे गेले होता. इथपर्यंत आलतो ना आपण, इथपर्यंत तर आलतो का, लक्षात ठेवा. नंद बाबांनी सांगितलं ज्याला तुम्ही स्वतःचा मित्र समजता ना, तो लाला जो आहे ना तो सामान्य मुलगा नाही. मला माहित झालं, कारण वरून लोकाला त्याचं खूप मोठं स्वागत झालं. दिव्य असं स्वागत त्याचं झालं होतं. त्याला विशेष मान सन्मान होता. हा साक्षात देव आहे. सगळ्या गोपाळांना माहीत झाल्याच्या नंतर सर्व गोपाळांनी अट्टहास धरला, हट्ट केला भगवान कृष्ण कन्याकडे. लाला ऐक ना, आतापर्यंत तुला आम्ही काही मागितलंय का, नाही, पण आम्हाला तुझं धाम बघायचंय. काय धाम, तुझं धाम बघायचंय म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात अरे वेड्यानो, कोणी सांगितलं तुम्हाला माझं धाम बिम, तसलं काही नाही. नाही म्हणे, खोटं बोलू नकोस, आम्हाला नंद बाबांनी सगळं सांगितलंय. भगवंत म्हटले आता यांना खोटं बोलून जमणार नाही. भगवंताने सगळ्या गोपाळांना घेतलं, वरून लोकाला गेली. वरून लोकाला गेल्याच्या नंतर मातांनो त्या ठिकाणी खूप मोठ्या आसनावरती भगवंत बसले. दिव्य असं त्या ठिकाणी कुणी चंदन लावतंय. भगवंताचा त्या ठिकाणी पितांबर खांद्यावरती आहे. वरुणाचे दूत खूप सुंदर स्वागत करू लागले. एक गोपाळ हळूच आला भगवान कृष्ण कन्याच्या जवळ आणि कानात म्हणू लागला, लाला इथे गोवर्धन पर्वत बघायला भेटतो का. म्हणे नाही. इथे छोट्या छोट्या गायी नाही. यमुनेचं वाळवंट नाही. इथे पक्ष्यांचा चिवचिवाट नाही. तुझं बासरी वादन म्हणे तसलं या ठिकाणी काही नाही. सगळे गोपाळ म्हटले देवा असलं तुझं धाम आम्हाला नको, आम्हाला हे आवडत नाही. आम्हाला तो यमुनेचा वाळवंट, गोवर्धनाचा पर्वत, गायी, बछडे, खेळ, वेगवेगळे खेळ हे अशा पद्धतीचे आम्हाला त्या ठिकाणी लागतात. भगवंत म्हटले याच्यासाठी म्हणत होतो कशाचं धाम आणि काय. सगळ्या गोपाळांना घेऊन पुन्हा भगवंत त्या ठिकाणी त्या ब्रजभूमीमध्ये, वृंदावन भूमीमध्ये येतात. आणि तिथे आल्याच्या नंतर आता ऐका, खूप सुंदर एक लीला करतात. त्या लीलेचं नाव आहे रासलीला. त्याच्या अगोदर कालच्या प्रसंगामध्ये आपल्याला वेळ न भेटल्यामुळं आपण सांगितलं भगवंताने वेगवेगळे खेळ खेळले होते बरं का. कबड्डी असेल, सुरपारंबा असेल, हमामा असेल, वेगवेगळे खेळ
भगवंत त्या गोपाळांना शिकवायचे आणि स्वतः त्या ठिकाणी खेळत होते. तर अभगतो भगती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू अबकदु भक्ती गं पोरा मिळून खेळ मानू अबकदु भक्ती गं पोरा मिळून खेळ मानू अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू ओ खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू भक्ती हरी बोल. अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू अभगतो भक्ती भग पोरा त्रिगुण खेळ मांडू. सुंदर वेगवेगळे खेळ भगवंत त्या ठिकाणी खेळले आणि आता भगवंत त्या ठिकाणी सुंदर एक लीला करतात. त्या लीलेचं नाव आहे रासलीला. ऐका, रासलीलेचा प्रसंग सुखदेवजी परीक्षिती राजाला सांगू लागले. ऐक राजन, अनेक जन्मातील त्या ठिकाणी अनेक ऋषी यमुनेच्या वळवंटावरती ती रासलीला बघण्यासाठी येऊ लागले. सगळ्यांचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी सगळेजण त्या वृंदावन भूमीमध्ये सज्ज झालेले आहेत. आणि आमच्या भगवंताने एके दिवशी काय केलं ऐका. भगवंताने एके दिवशी सुंदर आपल्या हातामध्ये बासरी घेतली आणि बासरी घेतल्याच्या नंतर सुंदर कृष्ण कन्या बासरी वाजवू लागले. यमुनेच्या वाळवंटामध्ये एकटेच सुंदर त्या ठिकाणी बासरीचा आवाज सुरू झाला. बासरी वाजवत असताना त्या ब्रजभूमीमध्ये ज्या काही गोपिका होत्या ना मातांनो, तुमच्यासारख्या सगळ्या गोपिका होत्या पहा, एकदम कृष्ण प्रिय असणाऱ्या, सगळ्यांना त्या ठिकाणी लाला आवडायचं. आणि कोणी कृष्ण म्हणत नव्हत्या, लालाच म्हणायच्या. यशोदामाई जशी लाला म्हणायची ना, कोणी कन्हैया म्हणायच्या, कोणी लाला म्हणायच्या. भगवंताने मोहक अशी त्या ठिकाणी बासरी वाजवल्यानंतर त्या बासरीचा आवाज एवढा गोड यायचा पहा. किती गोड येत होता, ऐकता येईल तुम्ही. ही आमच्या भगवंताची बासरी. काय भाग्य असेल बरं त्या बासरीचं. काय पुण्य केलं असेल त्या बासरीने. तिला कुठे स्थान आहे, भगवंताच्या एकदम मुखामध्ये स्थान आहे. एक गोपिका दुसऱ्या त्या ठिकाणी गोपिकेला म्हणते, अगं एवढी मोहक आणि सुंदर अशी बासरी कोण वाजवत असेल. ती गोपिका म्हणते, मातांनो आता हे कोणाला सांगावं लागतं का, ते आपल्या लालाशिवाय दुसरं कोणी एवढी सुंदर अशी बासरी वाजवू शकत नाही. एक गोपिका त्या ठिकाणी आपल्या बाळाला सुंदर त्या ठिकाणी दूध पाजत होती पहा मातांनो, लहान असणार बाळ. आणि भगवंताच्या बासरीचा आवाज तिच्या कानावरती पडला. तिने ते बाळ त्या ठिकाणी सोडून दिलं त्याच ठिकाणी आणि भगवंताच्या बासरीच्या आवाजाने धावू लागली. एक गोपिका गाईला त्या ठिकाणी कडब्याची पेंडी टाकण्यासाठी गेली. काय, कडब्याची पेंडी टाकण्यासाठी गेली हे कळतं ना तुम्हाला. तिथे जाऊन त्या गाईला कडब्याची पेंडी टाकणार, तेवढ्यात बासरीचा आवाज कानावरती आला. तशीच कडब्याची पेंडी घेतली, गाईला टाकली नाही, ती कडब्याची पेंडी घेऊनच पळू लागली. कुठं, भगवंताच्या बासरीच्या आवाजाच्या दिशेने. मोहक असणाऱ्या त्या बासरीच्या आवाजाने सगळ्या असणाऱ्या गोपिका बोलून गेल्या आणि दिवाण्या होऊ लागल्या. संत महात्मे सुंदर वर्णन करतात, काय करू लागल्या. एक गोपिका त्या ठिकाणी शृंगार करत असताना भगवंताच्या बासरीचा आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर तिने काय केलं, मेकअप करत होते. मेकअप तिने काय केलं, जे असणारे लाली नावाचा प्रकार, असा शब्द प्रयोग आहे. लाली कुठे लावत असतात मातांनो,
ओठावरतीच लावतात ना, बोला काय अडचण नाही. ती लाली तिने काय केली, डोळ्यामध्ये लावली. डोळ्यामध्ये लावली लाली, आणि काजळ जे असतं ना त्या ठिकाणी ते ओठाला लावलं. किती सुंदर त्या ठिकाणी मुकडा दिसत असेल. कशामुळे झालंय असं, भगवंताच्या बासरीचा आवाज तिने ऐकला आणि त्या सर्व गोपिका दिवाण्या होऊन गेल्या. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. डोळ्यामध्ये कुंकू कपाळे काजळ, डोळ्यामध्ये कुंकू कपाळे काजळ, हळदीन मळवट भरिले, हळदीन मळवट भरिले, मन मोहिले रे, 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 मन मोहिले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, मुझे भी उछाले मुरली वाले, हो बंसी वाले, बंसी वाले, हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. विवळ झाले अंत करण, विवळ झाले अंत करण, मी घरधंदा विसरले. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरतान मी विसरले देवान, तुझ्या मुरलीचे सुरतान मी विसरले देवान, घर सोडून धरले रान, घर सोडून धरले रान, मी वृंदावनी गेले. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, हे आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली.
डोक्यामध्ये मातांनो. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन, त्या यमुनेच्या तटावरती माझ्या भगवान कृष्ण कन्याने ज्यावेळेस बासरी काढली, बासरीच्या त्या सुंदर अशा मोक आवाजाने सगळ्या गवळणी त्या ठिकाणी दिवाण्या झाल्या. ओठ पे काजल नैनो मिलानी, टिकली नावाचा प्रकार आहे ना, ती गालावरच लावली. कुठे लावली? गालावरती लावली. गालो पे टिकली लगाते चले, दीवानी बनी मैं दीवानी बनी. त्या ठिकाणी सगळ्या गवळणी दिवाण्या झाल्या आणि एक गवळण म्हणते, अगं आता भगवंता सोबत सुंदर आनंद घेण्यासाठी आपल्याला त्या रासलीलेसाठी कुठे जायचं आहे? यमुनेच्या तटावरती जायचं आहे. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवला. पण प्रकार काय होतोय? काही काही सासा एवढ्या कडक होत्या, इथल्या नाही. त्या काही सुनेंना जाऊन देणार, हा काय विनोद नाही, ऐका. त्या काही जाऊ देणार. मग दोन असणाऱ्या सख्या असणाऱ्या जावा बहिणी बहिणीप्रमाणे राहत होत्या. ऐकताय तुम्ही? दोन सख्या जावा कशा पद्धतीने राहत होत्या मातांनो? बहिणी बहिणीच्या नात्याने राहत होत्या. दोन सख्या जावा प्रेमाने कशा राहत होत्या? एवढं जरी कळलं तरी खूप मोठं त्या ठिकाणी झालं. बोलो राधे राधे. लय अवघड आहे महाराज, सध्या समाजामध्ये एवढं अवघड आहे. आम्हाला बघायला भेटतं भा अनेक ठिकाणी कथेच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रांतामध्ये आम्ही फिरतो. खूप अवघड आहे. तरी सांगतो तुम्हाला, ऐका. दोन असणाऱ्या त्या जावा त्यांनी असा विचार केला, आपल्याला पण त्या रासलीलेमध्ये जायचंय, पण कसं जावं हे काय कळेना. कारण आपली असणारी सासू आपल्याला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. मग काय करावं समजेना. दुसऱ्या असणाऱ्या तिच्या जावाने सांगितलं, एक आपण आयडिया करूया. सुंदर भोजनाचं ताट सजवलं पहा. त्या भोजनाच्या ताटाच्या सुंदर गोल अशा बाजूने गुलाबाच्या पाकळ्या त्या ठिकाणी ठेवल्या. सुंदर रांगोळी काढली आणि आत्याबाईला पाट टाकला जेवायला. म्हणजे आत्याबाई पाटावरती जेवायला बसा. एवढा थाटमाट ती म्हटली आतापर्यंत कधीच केलं नव्हतं, आज कस काय एवढा थाटमाट चाललाय. नक्की काहीतरी यांना साधून घ्यायचं असेल मनामध्ये तिच्या. पण मातांनो, सुंदर त्या ठिकाणी पाट सजवला. ती असणारी त्या दोन जावांची सासू बसली आणि बसल्याच्या नंतर या दोघींनी घरामध्ये जे पाण्याचे हंडे ठेवलेले होते ना, ते पाण्याचे हंडे मोरीमध्ये ओतून दिले आणि मोकळाच ग्लास समोर आणून ठेवला. ऐकताय? मोकळा ग्लास समोर आणून ठेवल्याच्या नंतर पहिला घास त्या ठिकाणी आत्याबाईंनी मुखामध्ये टाकला आणि एवढा सुंदर झणझणीत असा ठेसा केला होता. तिने पहिला घास मुखामध्ये टाकल्यानंतर थोडा ठसका लागला. म्हणे, अगं पोरींनो, पाणी आणून द्या, पाणी आणून द्या. म्हटल्यानंतर ग्लासामध्ये तर पाणी नाही, अगं याच्यात पाणी आणून द्या. दोन्ही जावा म्हटल्या, आत्याबाई आपल्या घरातलं पाणी आज संपलंय आणि पाणी आणण्यासाठी बाहेर नळावरती लवकर जावं लागेल. अगं ते काय मग मला विचारावं लागतं का? माझं जेवण होईपर्यंत लवकरात लवकर तुम्ही दोघी जण 2 हांडे भरून आणा. यांनी तेवढाच चान्स सापडून घेतला. कारण घरी पाणी असताना आपल्या आत्याबाईने आपल्याला बाहेर जाऊ दिलं नसतं. दोन्ही त्या गवळणींनी, त्या जावा जावा असणाऱ्या गवळणींनी दोन्ही हांडे उचलले रिकामे, घराचे बाहेर गेल्या. थोड्या दूर वरती गेल्यानंतर दोन्ही हांडे टाकून दिले आणि त्या यमुनेच्या वळवंटामध्ये ज्या ठिकाणी भगवंत बासरी वाजत होते ना, पळत त्या ठिकाणी गेल्या, भगवंताचे पाय धरले, म्हटले आमची इच्छा पूर्ण झाली. हे गोपिकांचं प्रेम आहे भगवंतावरती मातांनो. ऐका. नंतर एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला त्याच गोकुळ नगरीमध्ये म्हणू लागली की भगवंताचं सुंदर असं बासरी वादन आहे, आपल्याला भगवंताकडे
जायचं आहे. शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती मातांनो, आणि त्या रात्री हजारो गवळणी आता भगवान कृष्ण कन्याकडे येत आहेत. बासरीचा एवढा सुंदर आवाज आहे मातांनो, एवढं सुंदर भाग्य त्या बासरीचं. भगवंत काय करतात, सगळ्या गोपिका भगवंताच्या जवळ आल्या आणि त्या बासरीकडे टकमक टकमक बघू लागल्या. त्या बासरीला सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, हे बासरी, कोणत्या जन्मामध्ये तू कोणतं पुण्य केलं होतस की साक्षात आमचा प्राणनता असणारा कृष्ण कन्हैया, आमचा जीव की प्राण असणारा भगवान कृष्ण कन्हैया स्वतःच्या हाताचा पलंग करतो. काय करतो? स्वतःच्या हाताचा पलंग करतो, ओठाची उशी बनवतो. ऐकताय? ओठाची उशी बनवतो आणि तुझ्यामध्ये सुंदर असा त्या ठिकाणी प्राण सोडतो. किती सुंदर फुंकर मारतो. मातांनो, आमचे गुरुजी असे सांगायचे, वक्ता एक या आसनाच्या खाली उतरल्याच्या नंतर भागवत सांगणारा जो वक्ता असतो ना, छोटा असो वयाने मोठा असो, तो वक्ता या स्टेजच्या खाली उतरल्यानंतर सामान्य पुरुष असतो. तो ज्यावेळेस त्या आसनावरती बसतो ना, तो बासरीच्या रूपाने बसत असतो. वक्ता कोण असतो? बासरीच्या रूपाने बसत असतो. इथे बसल्यानंतर भगवान कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी या बासरीमध्ये फुंकर मारतो. त्यावेळेस वक्ता पुटपुट बोलू लागतो. नसता त्या वक्त्याकडे एवढं कुठलं सामर्थ्य येत नसतं. इथून तो खाली उतरल्याच्या नंतर तो एकदम सामान्य तुमच्यासारखा असतो. इथे ज्यावेळेस बसतो तो बासरीच्या रूपाने बसलेला असतो आणि भगवंत त्या ठिकाणी फुंकर मारण्याचं काम करत असतात. अगं बासरी, कोणत्या जन्मामध्ये तू काय त्या ठिकाणी पुण्य केलंस? खरंच बासरीचं भाग्य आहे बरं. पण एक सांगू, भगवंताच्या मुखामध्ये स्थान भेटावा असं तुम्हाला त्या बासरीसारखं वाटत असेल ना मातांनो, खूप झिजावं लागतं बरं, खूप झिजावं लागतं. बासरी कशाची बनते हो गावकरी मंडळी? कशाची बनते? वेळूचीच बनते ना. ज्यावेळेस त्या वेळूची बासरी बनते ना, खूप मोठ्या वनामध्ये त्या असणाऱ्या वेळूचा बुंता असतो पहा. भरपूर वेळू एकत्र असतात, म्हणजे कुटुंबासारखे एकत्र एकमेकाला चिटकलेले असतात. तोडणारा माणूस काय करतो? तो लाकूड तोड्या जातो, सगळ्या कुटुंबामधून तिला एकटीला वेगळं करतो पहा. तोडतो आणि तोडत असताना किती त्रास होत असेल. त्या असणाऱ्या लाकूड तोड्याने तो वेळू तोडल्याच्या नंतर खूप त्रास होतो. परत आणल्याच्या नंतर वरची जी साल असते ना, म्हणजेच कातड त्वचा, पूर्ण धारदार असणाऱ्या एखाद्या पात्याने त्या ठिकाणी सुंदर ते कातड काढून टाकतात. नंतर बासरी बनवणारा जो माणूस असतो ना मातांनो, मला त्या बासरीचा त्याग सांगायचा आहे तुम्हाला, ऐका. तो काय करतो? त्या वेळूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात. श्रोत्यांनो, गाठी असतात की नाही? लाल बुंद अशी सळई तो तयार करतो आणि त्या वेळूमध्ये त्या ठिकाणी त्या काठीमध्ये वेळूमध्ये खुपसतो, सगळ्या गाठी त्या ठिकाणी काढून टाकतो. किती त्रास होत असेल. आणि सगळ्या गाठी काढून टाकल्याच्या नंतर त्या बासरीचा गोड असा आवाज निघावा. कसा आवाज? सुंदर मोहक आवाज असा निघावा, म्हणून तिला त्या ठिकाणी खूप असा शेक देतात पहा. शेक दिल्याच्या नंतर ती कडक बनते, सुंदर मऊ बनते, कडक बनते. नंतर तिला 4-5 असे छिद्र पाडतात. कोण सांगू लागले? बासरी त्या सगळ्या गोपिकांना. हे गोपिकांनो, तुम्हाला या कृष्णकन्येच्या मुखामध्ये स्थान पाहिजे असेल तर काय करावं लागतं? त्या ठिकाणी स्वतःला छिद्र पाडून घ्यावं लागतात. आणि एवढं झाल्याच्या नंतर मग भगवंत स्वीकार करत असतो. आपल्याला जमन का? काटा मोडला तर साधं जमत नाही आपल्याला. काटा मोडला तर इथे पुन्हा काम, क्रोध, लोभ, अहंकार या गोष्टी इथे चालत नाहीत. आपल्याला एवढा राग आहे, कुणी कार्य म्हटलं तर लगेच आपण आरे म्हणायला तयार असतो. आपल्याला थोडं एखादा शब्दही सहज होत नाही. मोठ्या आवाजात कुणी बोललं तर आपण तो तेवढा शब्द लक्षात ठेवतो. बासरी म्हणते इथं ते चालत नाही, इथं खूप त्या ठिकाणी लहान होऊन यावं लागतं. मातांनो,
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यायचं असेल ना, नम्रतेने यावं लागतं, नम्रतेने. इथे नम्रतेने जर आपण आलो, कधी कधी मला विचार पडतो मातांनो, श्रोत्यांनो, पूर्वीचे जे जुने मंदिर आहेत ना, त्या मंदिराला जात असताना, मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना तिथले दरवाजेत का एकदम छोटेत. पहा, आता अष्टविनायक दर्शन सोहळा केला आम्ही ताई, त्याच्यामध्ये काही काही मंदिर आम्हाला असे दिसले त्याचे एकदम छोटाले दरवाजेत, असं वाकून जावं लागतं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अरे भगवंताच्या जवळ जायचं असेल तर वाकून जावं लागतं, याच्यासाठी ते दरवाजे असतील. नम्रता भाव त्या ठिकाणी प्रगट करून त्या ठिकाणी जावं लागतं. हे बासरी त्या ठिकाणी सर्व गोपिकांना सांगू लागली, गोपिकांनो, एवढं जर जमत असेल तर तुम्हालाही भगवंत त्या ठिकाणी मुखामध्ये स्थान देऊ शकतो. त्यावेळेस गोपिकांचा सगळ्यांचा अभिमान नष्ट झाला. गोपिका म्हणतात, खरंय, आपण आपल्याच घराचा विचार करतो, पण आपण स्वतःचा विचार न करता देवासाठी एवढं सहन केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला देव हा स्वतःच्या हृदयाला लावणार नाही. नंतर भगवंताला विनंती केली, देवा, सुंदर त्या ठिकाणी आता आम्हाला तुझ्या सोबत रासलीला खेळायची आहे, रासलीला करायची आहे. म्हणून भगवंत एकदम मध्यभागी उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर यमुनेचा वाळवंट चमचम चमचम करतोय. त्या दिवशी काय प्रकार झाला मातांनो, ऐका. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, राजन, यमुनेचं ते पाणी झुळझुळ झुळझुळ वाहू लागलं आणि त्या पाण्याचा सुगंध येऊ लागला. फुलं कधी उमलत असतात मातांनो, कधी उमलत असतात? प्राप्त काळी सकाळी. पण त्या शरद ऋतूमधल्या पौर्णिमेच्या रात्रीला यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळे असे फुलं फुललेत. गाई सुंदर त्या ठिकाणी असणाऱ्या काय करू लागल्या, 5 मिनिटं, सुंदर गोड त्या ठिकाणी आवाज करतात, भगवंताच्या जवळ येतात. गाई, बछडे, गोपिका सगळेजण एकत्र आल्या आणि एकत्र आल्याच्या नंतर 5 मिनिटं थांबा म्हणा, एवढा प्रसंग घेऊ. आणि सुंदर त्या ठिकाणी भगवंत आता बासरी वाजवत आहेत. बासरी वाजवत असताना सगळ्या गोपिकांना विशेष आनंद प्राप्त होतो आणि आनंद प्राप्त झाल्याच्या नंतर इकडे भगवान शंकराला त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती माहित होतं की पृथ्वी तलावरती यमुनेच्या वळवंटामध्ये सुंदर त्या ठिकाणी भगवान कृष्ण कन्हैया सर्व गोपिका सोबत रासलीला करतायत. सुंदर भगवंत म्हणतात, भगवान शंकर म्हणतात की आज मला त्या यमुनेच्या वळवंटावर मध्ये भगवंता सोबत रासलीला खेळण्यासाठी जायचे. पार्वती माता म्हणते त्या ठिकाणी फक्त स्त्रियांनाच प्रवेश आहे, तिथे पुरुषांना प्रवेश नाही. त्यावेळेस भगवान, इकडे लक्ष द्या, भगवान शंकर म्हणतात की मी त्या ठिकाणी सुंदर गोपिकेचं रूप घेईल. पार्वती माता म्हणते, गोपिकेचं रूप जरी तुम्ही घेतलं आणि तुमच्या जो गळ्यातला आहे ना तो जर बाहेर आला तर लवकर त्या ठिकाणी सगळ्यांना ओळखायला येईल. म्हणे मी काही असो, तुला यायचं असेल तर चल. पार्वती माता ही सज्ज झाली आणि सुंदर त्या यमुनेच्या वळवंटामध्ये हा भगवान शंकर सुंदर भोले भंडारी गोपिकेच्या रूपामध्ये येऊ लागले. सुंदर वर्णन केलेलं आहे. एक बार वो भोले भंडारी बनकर ब्रज के नारे गोकुल में आ गए, गोकुल में आ गए, जय हो, गोकुल में आ गए, गोकुल में आ गए. एक दिन ओ भोले भंडारी, एक दिन ओ भोले भंडारी, बन की ब्रज की रानी वृंदावन आ गई, वृंदावन आ गई, वृंदावन आ गई. जय हो. एक दिन ओ भोले भंडारी, एक दिन ओ भोले भंडारी, बनकर ब्रज की नारी गोकुल में आ गई, तो वृंद में आ गई.
वृंदावन आ गई. ऐका त्यावेळेस पार्वती भगवान शंकराला म्हणते, तिथे गेल्याच्या नंतर फक्त त्या ठिकाणी राधा राणी असेल, वेगवेगळ्या गोपिका असतात, तेवढ्याच त्या भगवान कृष्ण कन्या सोबत आनंद घेऊ शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही. भगवान कृष्ण असणारे शंकर म्हटले, भोले भंडारी म्हटले, मी त्या ठिकाणी जाईल, सुंदर त्यांच्यासारखं त्या ठिकाणी रूप घेईल आणि भगवंतासोबत मी रासलीला त्या ठिकाणी खेळणार आहे. पार्वती से बोले, मैं भी ना चालूंगा तेरे संग में. पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में. राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे संग में. रास रचेगी ब्रज में बारी, रास रचेगी ब्रज में बारी, हमें दिखा दो प्यारी ब्रज में आ गई